नेगेटिव्ह थॉट्सबद्दल आत्तापर्यंत आपण खूप वेळा बोललेलो आहोत, खूपदा चर्चा झालेली आहे. नेगेटिव्ह थॉट्सचे कोणते कोणते प्रकार असतात आणि ते कसे ओळखायचे, किंवा आपलं जे सेल्फ टॉक आहे, आपल्या मनामध्ये आपला चालू असणारा स्वतःशी असणारा संवाद, तो कसा ओळखायचा, त्याच्यावर कसं काम करायचं, मन कसं शांत करायचं, अशा बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत आपण बोललेलो आहोत. आणि त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळत असतात. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओजची मदत घेता येते. सो ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा, जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यातल्या, अगदी रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या ते मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्सपर्यंतचे जी आपण सोल्युशन्स म्हणतो, किंवा त्याच्यासाठी आपल्याला जी मदत हवी असते ती मिळण्यासाठी त्याची नक्की आपल्याला उपयोग होऊ शकतो. तर आज आपण बोलणार आहोत की नेगेटिव्ह थॉट्स येऊच नये ह्याच्यासाठी काय करता येईल. कारण खूपदा असं होतं की नेगेटिव्ह थॉट्स आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला काहीतरी करण्याची गरज आहे, किंवा आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. पण तोपर्यंत ना उशीर झालेला असतो, कारण खूप नेगेटिव्ह थॉट्स वाढलेले असतात. जेव्हा त्याची सुरुवात होते तेव्हाच आपण त्याच्यावरती काम करणं, किंवा त्याची सुरुवात झालेली नसते तेव्हा काम करणं, हा एक खूप उत्तम पर्याय असतो. म्हणूनच आपल्याला आज या विषयावरती बोलायचं आहे. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला यात आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण बोलणार आहोत नेगेटिव्ह थॉट्स येऊ नये यासाठी काय करायचं आहे. जसं आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, किंवा आपण आपल्या घराची काळजी घेतो, आपल्या आजूबाजूच्या परिसराची काळजी घेतो, तिथली स्वच्छता, तिथला नीटनेटकेपणा हा आपल्याला अगदी चोख हवा असतो, आणि त्याच्यात आपल्याला कमी जास्त झालेलं जराही चालत नाही. पण आपल्या मनाच्या बाबतीमध्ये मात्र आपण तो विचार करत नाही. मनामध्ये नको असणाऱ्या गोष्टी ज्या कचरा समान आहेत किंवा कचऱ्यासारख्या आहेत, त्याचं काय करायचं, किंवा तो कचरा कुठे बाहेर टाकायचा आणि कसा टाकायचा, किंवा तो कचरा साठूच नाही ह्याच्यासाठी काय करायचं, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जो खूप दुर्लक्षित पण आहे. म्हणजे खूपदा नेगेटिव्ह थॉट्स येत आहेत ना, तर ठीक आहे, आपण काहीतरी कशात तरी आपलं मन गुंतवून घेऊयात, स्वतःला रमवूयात, डायव्हर्ट करूयात, अशा उद्देशाने लोक स्वतःला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात, वेगळ्या गोष्टींमध्ये मन गुंतवतात. पण तो जो इफेक्ट आहे, तो जो परिणाम आहे, तो खूप तात्पुरता आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा तुमचे थॉट्स, पुन्हा नेगेटिव्ह विचार सुरू होतात. तर म्हणून आपल्याला त्याला फेस करायचं आहे, आपल्याला त्याला सामोरं जायचं आहे. आपल्याला कधीही पळवाट काढायची नाही आहे की मला त्या विचारातनं एक बाहेर पडायचे, कसं तरी करून बाहेर पडायचं. आपल्याला ते कसं तरी करून बाहेर पडणं अजिबातच फायद्याचं नाही आहे. आपल्याला त्याला अगदी चांगल्या पद्धतीने तोंड देऊन त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. तर म्हणूनच आता रोजच्या आयुष्यामध्ये आपलं मन स्वच्छ राहावं, किंवा मनामध्ये नकारात्मक विचार येऊ नयेत, ह्याच्यासाठी काही बेसिक गोष्टी आपण करू शकतो. तर जसं मी नेहमी म्हणत असते की आपण व्यायाम आणि प्राणायाम या दोन्ही गोष्टी आपल्या शरीर आणि मनाला अतिशय व्यवस्थित ठेवतात. आता आपण बिझी आहोत, आपल्याला खूप कामं आहेत, ही कारणं तर आपण नेहमीच पुढे करत असतो व्यायाम टाळण्यासाठी. पण काय होतं की त्या सगळ्यामध्ये नुकसान आपलं स्वतःचं होतं. त्याच्यामुळे आपल्याला अगदी कमीत कमी जरी वेळ मिळत असेल, म्हणजे मी असं म्हणते 10 ते 15 मिनिटं जरी मिळत असतील, किंवा ती मिळण्यासाठी आपण इतर 2 कामं बाजूला जरी ठेवू शकत असू, तर तो प्रयत्न आपण नक्कीच करायला हवा आहे आपल्या स्वतःसाठी. कारण त्याने काय होणार आहे, एक तर शरीराची जी तुमची स्ट्रेंथ आहे, किंवा जे स्नायूंची लवचिकता आहे ती वाढतेच. पण जेव्हा तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी होते, शरीराचा व्यायाम होतो, तेव्हा पॉझिटिव्ह हार्मोन्स सिक्रेट होतात, एन्डॉर्फिनसारखे, डोपामिनसारखे, की जे तुम्हाला उत्तेजित करतात, जे तुमचा मूड ओव्हरऑल चांगलं बनवण्याचं काम करतात. तर बैठे काम करणारी जी लोकं आहेत दिवसभर, किंवा अजिबात शारीरिक हालचाल न होणारी जी माणसं असतील, त्यांच्या बाबतीमध्ये नकारात्मक विचारांचं प्रमाण येण्याचं प्रमाण वाढताना दिसतं, किंवा शारीरिक हालचालींच्या अभावी पॉझिटिव्ह विचार करण्याची ताकद कमी झालेली असते. तर म्हणून आपल्याला शारीरिक व्यायाम आणि त्याच्या जोडीला प्राणायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. रोजच्या रोज किमान एक 15 मिनिटाचा वेळ आपण स्वतःसाठी काढून या सगळ्यामध्ये आपल्याला किमान 5 ते 7 मिनिटं प्राणायाम आणि 5 ते 7 मिनिटं व्यायाम, अशा लोकांसाठी की ज्यांना खरंच वेळेसाठी खूप स्ट्रगल करावं लागतं आहे, किंवा नाही त्यांना तेवढा वेळ काढतायत. ज्यांना काढता येतोय त्यांनी तर म्हणजे पाऊण तास तर नक्की काढावा, एक 15 मिनिटं प्राणायाम आणि उरलेला वेळ व्यायामासाठी. तर याने नियमितपणे जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला आणि मनाला
शांत करण्यासाठी ची सवय लावता, तेव्हा ते शांत करण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. म्हणजे तो शांतपणा आपसूक येतो, आपोआप येतो, कारण आपण ती सवय रोज लावलेली आहे, थोडा वेळ स्वतःला देऊन. म्हणून आपल्याला हे करण्याची गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला वेळच्या वेळेला आपण जे काही संदेश, जे काही मेसेजेस स्वतःला देत आहोत ते तपासून बघा की काय आपण स्वतःला सांगतो आहोत, काय नकारात्मक गोष्टी आपण स्वतःला सांगतो आहोत. कारण नकारात्मक गोष्टी सांगण्याची जर सवय लागली ना, तर ती सवय वाढायला वेळ लागत नाही. म्हणजे एकावरनं दुसरा, दुसऱ्यावरनं तिसरा असे ते नकारात्मक विचार वेगवेगळे वाढतच राहतात. आणि म्हणून आपल्याला वेळोवेळी हे तपासून बघितलं पाहिजे की काहीतरी घडलं, एखादी परिस्थिती नकारात्मक घडली, त्याच्यानंतर मला त्याबद्दल येणारे जे नकारात्मक विचार आहेत हे किती आहेत आणि मी त्याला किती खतपाणी देतोय किंवा देतेय. म्हणजे मला म्हणायचं हे आहे की आपण त्याला वाढवतोय का, आपण त्याला अजून त्याच्यातच गुंतून राहतोय का, हे तपासून बघा. आपण त्याला सामोरं जाऊन त्याला बदलण्याचा प्रयत्न जर करत असू तर ते नक्की कमी होणार आहेत. त्याला आपण थॉट रिप्लेसमेंट म्हणतो की आपण नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार पेरणं, त्याची सवय करणं रोजच्या रोज. कोणते कोणते बेसिक सकारात्मक विचार जे आपण स्वतःला सांगू शकतो. तर इथे पहिला जो विचार आहे की आपण मुळात आपला स्वतःवरचा विश्वास, की आता जे काही घडतंय माझ्या बाबतीत किंवा जे काही नकारात्मक परिस्थिती आहे, ज्या काही माझ्या नकारात्मक भावना आहेत, मला त्याला तोंड देण्याची माझी मुळात तयारी आहे आणि माझे प्रयत्न करण्याची तयारी आहे आणि मी त्याच्यातनं बाहेर पडू शकते ह्याच्यावरती विश्वास ठेवणं. कारण निसर्गाने प्रत्येकाला ती ताकद दिलेली आहे. ती ताकद माझ्यामध्ये सुद्धा आहे की मी ह्या जो काही प्रसंग आहे, जी काही तक्रार आहे, जे काही दुःख आहे, त्याला तोंड देण्याची क्षमता, ती ताकद माझ्यामध्ये आहे आणि माझा त्या ताकदीवरती विश्वास आहे. दुसरं म्हणजे नकारात्मक गोष्टी मनातनं बाहेर काढण्यासाठी आवश्यक असणारी जी ताकद, ते मुक्त करण्यासाठी, ती रिलीज करण्यासाठी आवश्यक असणारी ताकद, ती सुद्धा माझ्यामध्ये आहे. हे स्वतःला रोज सांगणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि पुढे जाऊन आपण हे म्हणतो की आत्ता वास्तवात काय चालू आहे, प्रेझेंटमध्ये काय चालू आहे, याच्यावरती माझं लक्ष आहे किंवा प्रॉब्लेम्सपेक्षा मी सोल्युशन्सवरती फोकस करते की प्रॉब्लेम मला कळलाय हा आहे, तर आता मला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी अमुक पर्याय आहेत सोल्युशनसाठी. तर त्यातला कुठला पर्याय त्यातल्या त्यात मला कमी त्रास देणारा असू शकतो किंवा आत्ता होणारा त्रास तेवढा नसेल त्याच्यामध्ये, असा कुठला पर्याय मला निवडता येईल. तर त्याच्यावरती माझं स्वतःचं लक्ष मी देणं ही एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ही आहे की आपण आपल्या प्रयत्नांमध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं, म्हणजे सातत्य ठेवणं, की जे काही माझे प्रयत्न चालू आहेत तर ते प्रयत्न सातत्य ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. रोजच्या रोज मी ठराविक वेळ त्या गोष्टींसाठी देत आहे आणि त्याचा मला उपयोग होतोय, हे आपण स्वतःला जेव्हा सांगतो तेव्हा त्या गोष्टी काम करायला लागतात आणि त्याचा उपयोग सुरुवात व्हायला लागते. कारण सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये आहेत. जे काही तुम्ही प्रयत्न करताय त्याच्याबद्दल जर तुम्हाला श्रद्धाच नाही आहे किंवा त्याच्याबद्दल नेगेटिव्हिटी आहे की हे मी करतोय पण याचा काही उपयोग होणार नाही, तर नाहीच होणार, कितीही करा. म्हणून जे करताय त्याच्याबद्दल मुळात पॉझिटिव्ह गोष्टी स्वतःला सांगणं. हे आपण दिवसभरामध्ये आपलं शेड्यूल तपासून बघितलं पाहिजे की आपण किती वेळ आपल्या कामासाठी जातोय आणि किती वेळ आपला फावला जातोय. जर आपला असाच फावला वेळ म्हणजे बिनकामाचा वेळ जर जास्त जातोय किंवा ज्याच्यामध्ये आपण आरामही करत नाही आहोत, विश्रांतीही घेत नाही आहोत, पण नकारात्मक विचार वाढता आहेत, असा जो काही आपला वेळ आहे तो जर आपला जास्त राहिला, तर त्याच्यामध्ये भूतकाळातले विचार खेचून आणणं किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून त्याच्याबद्दलचं दुःख किती मोठं आहे हे करून स्वतःला वारंवार सांगणं, त्याच गोष्टी उगाळत राहणं, हे प्रकार खूप वाढायला लागतात. किंवा मी स्वतः किती हेल्पलेस आहे, किती दुर्दैवी आहे आणि माझ्यावरतीच कसा अन्याय होतोय आणि मला हे प्रॉब्लेम्स किती माझ्यावरती जास्त हे होत आहेत, वर्चस्व गाजवत आहेत, अशा प्रकारचे विचार ना
खूप जास्त वाढायला लागतात आणि मग प्रॉब्लेम आपल्यापेक्षा मोठा आपल्याला वाटायला लागतो आणि मग त्याला मला तोंड देताच येणार नाही अशा निष्कर्षापर्यंत आपण जाऊन पोहोचतो. म्हणून दिवसभरातला तुमचा वेळ कसा आणि कुठे जातोय ह्याच्याकडे लक्ष असू द्या. तो जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह कामांसाठी, ज्याच्यामध्ये तुमची बुद्धी किंवा तुमची शारीरिक शक्ती वापरली जाईल, अशा कामांमध्ये जर तो वेळ जर गुंतवता आला आपल्याला, तर तुमची जी एनर्जी आहे, जी शक्ती आहे, ती चांगल्या ठिकाणी खर्च होते आणि तिथूनही नकारात्मकता कमी व्हायला खूप मदत होते. रोजच्या रोज स्वतःसाठी किमान 10 मिनिटं रिलॅक्सेशनसाठी काढणं. रिलॅक्सेशन म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त स्वतःच्या सोबत आहात. स्वतःला विचारणं की माझ्या मनात कोणते नकारात्मक विचार आहेत, मला त्याच्यातून कसं बाहेर पडायचं आहे, किंवा जास्तीत जास्त सकारात्मक विचार माझ्यासाठी कोणते कोणते असू शकतात, आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगलं काय आहे, त्यातल्या त्यात बेरेबल जे सहन होण्याजोग्या गोष्टी कुठल्या आहेत, कमी त्रास देणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत याचा शोध घेणं, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं आणि ज्या गोष्टी चांगल्या चालल्या आहेत त्याच्याबद्दल कृतज्ञतेची भावना मनामध्ये ठेवणं, याने सुद्धा आपल्याला सतत सकारात्मक विचार करण्याची सवय लागते. आणि मग एकदा का सकारात्मक विचार करण्याची सवय चांगली वाढली रोजच्या रोज, की मग नकारात्मक विचार येण्याचं प्रमाण हे कमी व्हायला लागतं आणि मग कालांतराने ते येत नाहीत. कारण तुम्ही तुमच्या मनाला ना तोपर्यंत तयार केलेलं असतं की मला अशा अशा पद्धतीने या सकारात्मक मार्गाने पुढे जायचे. तर करून पाहण्याच्या गोष्टी आहेत, नुसतं सांगून ऐकून हे होणार नाहीये. ह्या गोष्टी आपल्याला अंमलात आणायला पाहिजेत. आपल्या चॅनलवरती असे बरेच व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण एक एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे, की जसं मी आता कृतज्ञतेची भावना बोलले, किंवा ग्रॅटिट्यूड जर्नल कसं मेंटेन करायचं, कसं आपण जर्नलिंग कसं करायचं, मनातले विचार कसे लिहून काढायचे, नकारात्मक विचारांना कसं तोंड घ्यायचं, ह्या प्रत्येकावरती खूप डिटेल व्हिडिओ आहेत आणि त्याची तुम्हाला मदत होणार आहे. त्यामुळे ते तुम्ही नक्की बघा आणि रोजच्या रोज त्याचा सराव करणं, प्रॅक्टिस करणं, यानेच ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला मदत मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचत राहावी यासाठी शेअर करत राहा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.